यस मित्रांनो, पिंटास ओव्हरसीज या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून वेलकम करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या क्लायंटचं रिचार्ज कसे करू शकतो. बघा, या ठिकाणी मी माझा स्वतःचाच रिचार्ज करत आहे. तुम्ही क्लायंटचं करा, स्वतःचं करा, आपल्या परिवारामध्ये कोणाचाही करू शकता. ओके, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बॅलन्समध्ये जाऊन चेक करायचं आहे की आपला अवेलेबल बॅलन्स किती आहे. तो या ठिकाणी चेक करायचा आहे. ओके, इथे काहीतरी नेटवर्क इश्यू आलेला आहे. ओके, 686 रुपये बॅलन्स दाखवत आहे इथे. कधी नेटवर्क इश्यू असेल थोडा वेट करा, वेळ द्या. ओके, 686 रुपये बॅलन्स दाखवत आहे. इट्स ओके. आपल्याला आता काय करायचं आहे, रिचार्ज करायचं आहे. आता बघा, मी खाली इथे दिसतो आहे बिल अँड रिचार्ज. ओके, त्याच्यामध्ये मोबाईल प्रीपेड दिसतो आहे. तर माझा प्रीपेड सिम आहे, पोस्टपेड नाही आहे, प्रीपेड आहे. आणि सर्वांचे प्रीपेडच आहेत आय थिंक. त्याच्यामध्ये बघा, प्रीपेड आणि DTH असे दोन ऑप्शन दिसत आहेत. इथून डायरेक्ट DTHला ट्रान्सफर होऊ शकतो, इथून डायरेक्ट प्रीपेडला ट्रान्सफर होऊ शकतो. ठीक आहे. आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. बघा, मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे. मोबाईल नंबर जसं मी टाकेन तसं ताबडतोब खाली ऑपरेटर म्हणून आहे. जर आपलं नेटवर्क चांगला असेल तर ऑपरेटर डायरेक्ट येतो. एअरटेल वगैरे जो तुमचा सिम कोणता असेल तो, नसेल तर समोरच्याला विचारायचं, बाबा त्यांनी पोर्ट बीट केला नसेल ना, तर त्याला विचारायचं हा कोणता नेटवर्क वापरतो बाबा. मग तो बोलू शकतो ना की मी जिओ वापरतो, VI वापरतो, XYZ जे काय. आता खाली सर्कलमध्ये आपल्याला महाराष्ट्र गोवा सिलेक्ट करायचा आहे आणि एंटर अमाऊंट. आता माझा 299चं पॅकेज आहे. आपण हा पॅकेज इथं येस, महत्त्वाचा एक प्लॅन बघा, इथं प्लॅन म्हणून आहे. इथून आपण हे प्लॅन त्यांचे सर्च करू शकतो. अगदी टॉपअप 3G 4G जे काय पॅकेज पाहिजे ते. ओके, त्याच्यानंतर रेट कटर हा एक ऑप्शन काय नवीन आलं आहे. रोमिंगचे काय ऑप्शन आहे तिथे. त्याच्यानंतर कॉम्बोमध्ये आलं तर आपल्याला इथं 179 पॅकेजमध्ये एक पहिला दिसतो आहे, 219चा एक दिसतो आहे. ओके, त्याच्यामध्ये मला डिटेल्ससुद्धा दिसत आहेत. ओके, कॉलिंग जसं जीपेला दाखवतो ना मित्रांनो, तसं सगळं तुम्हाला इथं प्लॅन भेटणार. आता मी 299चा रिचार्ज जर मारलं तर मला 1 GB पर डे आहे. आणि 199चं रिचार्ज दोनशे एकोणीस नंबर 219चा रिचार्ज जर मारला सेकंड नंबरला दाखवतो आहे तर 3 GBच डाटा आहे मला. ओके, 1 GB एक्स्ट्रा डाटा वर्सेस 199. ही त्यांची काय ऑफर जी आहे आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे जो आपला ऑपरेटर आहे सिमचा त्यांच्याकडून, ती ऑफर इथं दाखवत आहे. वरती पहिल्याला दाखवतो 199चा रिचार्ज जर मी मारलं तर मला 2 GB डाटा आहे आणि डेली रिव्हर्स प्राईस फॉर 195 179 पॅक. हे त्यांची काय स्कीम असेल त्या हिशोबाने जे आहे, 28 दिवसासाठी व्हॅलिडिटी आहे. सगळे डिटेल्स तुम्हाला इथं दिसत आहे. तर मी आता तुमच्यासमोर माझा रिचार्ज करत आहे 299चा. त्या ऑप्शनला मी टच करत आहे. बघा, 299 इथं आले. मी पेला गेलो. आता इथं माझा पिन टाकायचा. जो माझा पिन असेल तो मी इथं टाकीन. ओके, जो पिन असेल तो ह्या फिंटास ॲप्लिकेशनचा जो पिन असेल, वरती बघा दाखवतो आहे 2 रिचार्ज ऑन 99 22 30 24 12. हा माझा मोबाईल नंबर आहे. सेंड 299 म्हणजे 600 जे माझ्याकडं 600 बॅलन्स आहेत त्याच्यातून आता 299 माझे कट होतील. मी तुम्हाला आता इथे दाखवतो की मला रिचार्जच्या माध्यमातून काय कमिशन ॲड होतं इथे. ठीक आहे, चला मी रिचार्ज मारतो इथे. यस मित्रांनो, प्लीज वेट, प्रोसेस होते. यस, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली. बघा, हे डन केलं. आता बघूया आपल्याला रिचार्ज, आपला मेसेज पण आपल्याला इनबॉक्समध्ये येऊन जाईल आणि आपला रिचार्ज सक्सेसफुल. हे बघा, क्विक आलेलं आहे, क्विक झालं. हे आपल्याला माझ्या ऑपरेटरकडून मेसेज आलेला आहे. थँक्स फॉर रिचार्ज विथ RC 299 अनलिमिटेड कॉल 1.5 GB पर डे. डाटा हॅज बीन ॲक्टिवेट फॉर 28 days. म्हणजे माझा रिचार्ज आता ॲक्टिवेट झालेला आहे. किती क्विक झालं बघा, वेळ पण लागला नाही. यस, आता बॅलन्समध्ये जाऊन आपण चेक करूया.
बघा 392 392 मला इथे आता ॲड झालेला. आता हिस्ट्रीमध्ये मी गेलो. हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर बघा इथं मला दाखवतं आहे 299 वरती टॉपला बघा 299चा रिचार्ज केला आणि कमिशन मला जो या 299 वरती कमिशन जो जनरेट झालेला आहे तो ₹5.98. म्हणजे ₹5 बघा मित्रांनो, कोणताच ऑपरेटर आपल्याला देत नाही. जर तुम्ही दाखवलं रिॲलिटी एखाद्या शॉपवाल्याला किंवा तुम्ही आपल्या सिस्टीमने रिचार्ज केलं तर तुम्हाला ₹5 कमिशन भेटेल. बघा आज जीपे देतो आहे का त्यांना विचारा ना. त्यांचा ऑपरेटर ज्या एअरटेलचा आता मी मारलं तर एअरटेलच्या ऑपरेटरवरून ते रिचार्ज करत असतील तर त्यांना किती कमिशन भेटतं आहे ते विचारा. ही कंपनी आपल्याला ₹5 देते. ₹5 म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. आता माझ्या वरच्याला पण काहीतरी कमिशन गेलं असेल. तसंच तुम्ही ज्या दुकानवाल्यांना जॉईन कराल ना मित्रांनो, त्यांना कमिशन तर मिळेल, पण त्याच्यावरती तुम्हाला काही ना काहीतरी कमिशन भेटेल. ओके, मग अशी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ह्यासाठी बिझनेसमध्ये वेट करू नका. लवकरात लवकर ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. क्विक रिचार्ज होतं. सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत. बघा रिचार्जचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स तुम्हाला सगळं दिसत आहे इथे. ₹5 कमिशन, मी पुन्हा फोकस करतो आहे, ₹5 कमिशन मला इथे ॲड झालेलं आहे. ओके, तर बघा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही स्वतः घर बसल्या बसल्या आजूबाजूवाल्यांच्या रिचार्ज घेऊ शकता, मारू शकता. घराच्या बाहेर छोटासा एक बोर्ड लावा, इथे रिचार्ज अवेलेबल आहेत म्हणून. ओके, DTHचे रिचार्ज मारा, वायफायचे मारा, सगळे बिल पेमेंट करू शकता, LICचं बिल हप्ते भरू शकता. सगळ्या गोष्टी इथं स्टेप बाय स्टेप ॲड होणार आहेत. तर लवकरात लवकर आपली सिस्टीम रजिस्ट्रेशन करून घ्या. ओके, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काय व्हिडिओ भेटतील, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला रेफर केला जाईल तर त्याला प्रोसेस विचारा आणि त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व व्हा. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम ओव्हरसीज. फिंटास ओव्हरसीजमध्ये आपलं सर्वांचं वेलकम करतो. ओके, वेलकम. यस मित्रांनो, लवकरात लवकर एंट्री करा, कारण का संधी गमवू नका. आपल्याला ही संधी अशा वेळी भेटलेली आहे जी कंपनीची एक बऱ्यापैकी चांगली सुरुवात आहे आणि खूप मोठा प्रोजेक्टवर कंपनी काम करत आहे आणि आपल्याला प्री लॉन्चिंगमध्ये हा कन्सेप्ट हाती लागलेला आहे. 15 ऑगस्टला कंपनीची मोठ्या पद्धतीने लॉन्चिंग होणार आहे. मोठे ऑर्गनायझेशन म्हणून एक लॉन्चिंग होणार आहे आणि सुंदररित्या वर्किंग करणार आहे. याच्यामध्ये एवढे काही इन्कम ठेवलेले आहेत, एवढे काही बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून बरंच काय एकाच पोर्टलवर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी आता इथं ते प्लॅन सांगत नाही कारण आपला कन्सेप्ट होता फक्त रिचार्जचं. ओके, पण फायदा घ्या. मी एवढं का बोलावं असं वाटलं तर हे कमिशन जे बघितलं ना ते मला एकदम खूप मोठं वाटलं. ₹5 कमिशन, म्हणून मला एवढं बोलावं असं वाटलं. तर मित्रांनो, ह्या संधीचा फायदा घ्या. ओके, थँक्यू.